डोकेबाज ऊर्जाने हर्षवर्धनची मुस्काटदाबी करत कोर्टात बाजी मारलेली असते. जज साहेबांसमोर असे काही पुरावे उघड करून ठेवलेले असतात. शेवटी जज साहेबांना त्या पुराव्यांच्या आधारावर नालायक विक्रांत शिर्केला तुरुंगात पाठवावंच लागलेलं असतं. आणि त्या तिथे आता हर्षवर्धनची अवस्था अत्यंत गंभीर झालेली असते. कारण आमदार शिर्के हा हर्षवर्धनच्या जवळ आलेला असतो आणि तो बोलू लागतो, काय वकील साहेब, तुम्ही तर मला शब्द दिला होता की विक्रांतला काहीच होणार नाही, तो निर्दोष सुटणार म्हणून. पण काय केलं तुम्ही? हे डबल खेळी खेळलीत तुम्ही. म्हणजे तुम्ही केस हरलात असं चित्र निर्माण करताय, पण मुळात तुम्ही केस हरलेला नाही आहात, तर तुमच्याच घरातील एक वकील केस जिंकली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनला थेट नेमकं काय बोलावं हेच कळत नसतं. आणि तेवढ्यात आमदार शिर्के जरा अतिच बोलायला लागला आहे. त्यामुळे हर्षवर्धन चिडतो आणि बोलू लागतो, शिर्के साहेब जरा शांत व्हा. तुम्हाला हा धक्का सहन होत नाहीये समजू शकतो मी, पण मलाही हा धक्का सहन होत नाहीये. कारण एवढ्याशा चिमुरडीने मला आज बलाढ्य हर्षवर्धनला हरवलंय. हे कसं सहन होईल मला? त्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, वकील साहेब, स्वतःला बलाढ्य फक्त म्हणताय तुम्ही, पण एवढ्याशा मुंगीने हत्तीसारख्या हर्षवर्धनच्या कानात पूर्ण चावा घेऊन कडकडून टाकला आहे. हे तर आपण नाकारू शकत नाही ना? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, नका काळजी करू तुम्ही, मी आत्ताच्या आत्ता काही ना काही करतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जा कोर्टातून थेट घराकडे निघून गेलेली असते आणि हर्षवर्धन ऊर्जाला कोर्टाच्या आसपास शोधत असतो. पण घाई गडबडीमुळे आता हर्षवर्धनला ती सापडत नाही आणि शेवटी हर्षवर्धन आता तिथून घरी जायला निघतो. त्यावेळेला आमदार शिर्केनी हर्षवर्धनची वाट अडवलेली असते. हर्षवर्धन म्हणत असतो, काय करताय शिर्के साहेब? त्यावेळेला आमदार म्हणत असतो, वकील साहेब, मी तुम्हाला शेवटची सक्त ताकीद देतोय. माझ्या मुलाला लवकरात लवकर बेल घेऊन बाहेर काढा, नाहीतर तुमचे असे काही प्रकरण बाहेर काढीन ना की उभ्या आयुष्यात तुम्ही पुन्हा कधी मान वर घालून चालू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं. आता हा आमदार शिर्के आपल्याला नेस्तनाभूत करण्यासाठी काहीही करू शकतो. त्यासाठी आपल्याला आपली कंबर कसावीच लागणार आहे. शेवटी आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धन बोलू लागतो, ठीक आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. आता करणार फक्त हा हर्षवर्धन. आणि हर्षवर्धन थेट आपल्या 4 व्हीलर मध्ये बसून आता घराकडे जायला निघतो. घरी आलेल्या ऊर्जा शौर्याला आता थेट कुमुदिनी औक्षण करून ओवाळत असते. हे बघून आता विजया म्हणत असते, आईसाहेब, काय चाललंय तुमचं? हे अशा पद्धतीने तुम्ही या दोघांचं औक्षण का करताय? त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, विजया, म्हणजे तुला काहीच माहिती नाहीये? त्यावर विजया म्हणत असते, असं काय माहिती पडलं पाहिजे जे तुम्ही थेट औक्षण करत आहात? त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, विजया, आपल्या सुनेने आज कोर्टात बाजी मारली आहे. बलाढ्य हर्षवर्धनला कोर्टात हरवलंय असं नाही म्हणणार मी, पण तिने पद्माला न्याय मिळवून दिला आहे. तिने त्या विक्रांत शिर्केला गजाड पाठवलंय. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विजया म्हणत असते, म्हणजे सरळ सरळ बोला ना, यांना या मुलीने कोर्टात हरवलंय म्हणून, आणि तुम्ही त्याचा आनंद साजरा करताय. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, विजया, मला माहित होतं तू समजून घेणार नाहीस. तुला प्रत्येक वेळेला छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगाव्या लागतात. अगं पण जरा तरी विचार कर, यात ऊर्जाची काय चूक आहे? उलट ऊर्जाने कोणालाही न घाबरता बलाढ्य हर्षवर्धन समोर उभं राहत शेवटी त्या पद्माला न्याय मिळवून दिला आहे. आपण तिचं स्वागतच केलं पाहिजे. मी तर म्हणते, मी औक्षण करण्याऐवजी तूच कर. त्यावर आता विजया म्हणत असते, गप्प बसा आईसाहेब, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात म्हणून तुमचा मान ठेवते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आता जे काही करताय ना ते ऊर्जा जिंकली म्हणून नाही,
तर माझा नवरा हर्षवर्धन हा हरलाय म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, विजया तुला काय समजायचं ते समज, कारण तुझ्यासारख्या बिंडोक बाईला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी ती समजून घेत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनीला थेट विजया म्हणत असते, आईसाहेब बाहेरच्या पोरीसमोर तुम्ही मला बिंडोक म्हणताय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, विजया मी तुला बिंडोक म्हटलंय पण त्याला कारणीभूत सुद्धा तूच आहेस. पण तुला जर असं वाटत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, अजूनही तुझं डोकं ठिकाणावर नाहीये. आणि अशातच आता कुमुदिनीने चांगलीच चपराक बोलाच्या भाषेतून विजयाला दिलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धनचा मुलगा शौर्य म्हणत असतो, आजी मॉम काय चाललंय तुमचं, प्लीज दोघांनी गप्प बसा ना. मॉम आजी प्लीज समजून घ्या, मला काय सांगायचं आहे. इथे कोण हरलं हे महत्वाचं नाहीये, तर तो विक्रांत शिर्के गजाआड गेलाय हे महत्वाचं आहे. कारण पद्माला ऊर्जाने न्याय मिळवून दिला आहे आणि तसा शब्द ऊर्जाने पद्माला दिला होता आणि तो शब्द ऊर्जाने पूर्ण केला आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट तिथे आलेली पद्मा म्हणत असते, हो शौर्य दादा अगदी बरोबर बोललास तू. खरंच ऊर्जा ताईने मला न्याय मिळवून दिला आहे, आता तर मला कसलीच काळजी नाही. हे वाक्य ऐकल्यावर मागून विजया येते आणि म्हणत असते, ए पद्मा काय गे इतके दिवस घरात आली नाहीस आणि आज कशी काय आलीस ग. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, मॉम आता तिला का बोलतेस तू, तिची यात काय चूक आहे. आणि तेवढंच आपण पाहतोय कुमुदिनी म्हणत असते, विजया आज जा. आता विजया आज जा असं म्हटल्यामुळे विजयाला निमूटपणे आत जावं लागतं. आणि अशातच आता थेट दारात हर्षवर्धनची गाडी आलेली असते आणि थेट विजयाने ती पाहिलेली असते. विजया मनातल्या मनात बोलत असते, या तुम्ही तर आता चक्क आतमध्येच या आणि उभ्या उभ्या या सगळ्यांची ताशी करा. तर आपण पाहतोय आता हर्षवर्धनची आतमध्ये एंट्री झालेली असते. हर्षवर्धन आत आल्यावर तो आता थेट मागचा पुढचा विचार न करता ऊर्जाचा हात धरतो आणि तिला घरातून बाहेर काढत असतो. त्याच वेळेला शौर्य हा वरती चेंज करायला गेलेला असतो आणि तेवढ्यात ऊर्जाला आता ऊर्जाची सासू म्हणजेच विजया बोलू लागते, काय गे स्वतःला काय समजतेस तू, सांग ना. माझ्या नवऱ्याला आज तू कोर्टात सगळ्यांसमोर माना खाली घालायला लावलीस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या अशा वागण्याला मी अजिबातच भुलणार नाही. मला माहिती आहे तुझ्याकडनं सगळं कसं बदलून घ्यायचं ते. अशातच आता त्यावर चिडलेला हर्षवर्धन म्हणत असतो, विजया शांत हो जरा, मला बोलू दे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आतापर्यंत मी बोलताना प्रत्येक वेळेला मध्ये बोलत आली असतो, पण आज जर तू मध्ये बोललीस ना तर मी तुझी सुद्धा गय करणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र विजया एकदमच चाट पडते आणि तिला कळून चुकलेलं असतं की आता आपण मध्ये पडलं तर खूप मोठी गोष्ट घडू शकते. आणि अशातच आता थेट हर्षवर्धनला आता हर्षवर्धनचा मुलगा शौर्य हा समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात हर्षवर्धन बोलू लागतो, ए शौर्य चल मागे हो, शहाणपणा करू नकोस, एकदा सांगितलेलं तेच लक्षात ठेव. आणि शौर्य मागे होतो. आता मात्र बाजूला असलेल्या ऊर्जाजवळ जात हर्षवर्धन बोलू लागतो, काय केलंस तू आज. आता अचानकपणे हर्षवर्धनने ऊर्जाला असं म्हटलेलं असतं की काय केलंस तू आज. त्यावेळेला शौर्याची बायको ऊर्जा म्हणत असते, बाबा असं काय करताय, मी योग्य मार्गाने केस लढली आणि जिंकली सुद्धा. त्या पद्माला मी न्याय मिळवून दिला आहे आणि याला शिक्षा मिळवून द्यायची जबाबदारी आता तुमची आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो, काय मी त्यावर शौर्यला आता थेट असं बोलावं लागतं, हो डॅड हो. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य बाळा काही गोष्टी तुला माहिती नाहीयेत, त्यामुळे या प्रकरणात उगाच मध्ये पडू नकोस तू. त्यावर शौर्य म्हणत असतो, डॅड आता काय मी इतका लहान राहिलेलो नाहीये की काही गोष्टी मला समजणार नाहीत.
आता मी एका प्रतिष्ठित वकिलाचा मुलगा, मी सुद्धा वकीलच आहे ना. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, हो पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या घरामध्ये आतापर्यंत कोणीही असं वकील नव्हतं ऊर्जासारखं, पण तुझ्या या बायकोने सगळं हादरवून टाकलंय, माझी तर पार लाच काढली आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धनला फायनली ऊर्जा म्हणत असते, सर सर चुकताय तुम्ही, जरा तरी विचार करा. तुमची ग्रोथ आहे तिथेच आहे, पण एखादा छोटा मोठा होत असेल तर तुम्ही त्याची गळचेपी करणार आणि मग त्याला उभं राहण्यापासून सगळे अडवणार. हे कधी थांबणार सर? त्यावर लगेचच आता हर्षवर्धनची अशा प्रकारे चांगली भाषा बोलल्यानंतर ऊर्जाला शेवटी शौर्य म्हणत असतो, ऊर्जा एक गोष्ट लक्षात ठेव, इथे वायफळ चर्चा करण्यात काहीच अर्थ नाहीये, त्यापेक्षा मी सांगतो तसं कर. आणि लगेचच ऊर्जा हो असं म्हणत असते. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धनचा राग अनावर झालेला असतो आणि तो म्हणत असतो, विजया नको काळजी करूस तू, या ऊर्जाचं आता तर मी सणसणीत थोबाडच पडतो. आता मागचा पुढचा विचार न करता हर्षवर्धनने ऊर्जाचा हात धरलेला असतो आणि दुसऱ्या हाताने तिला कानफाटात मारणार असतो. पण तेवढ्यात मागून आलेल्या शौर्याने अचानकपणे ऊर्जाच्या हातात असलेला हात म्हणजे हर्षवर्धनचा हात धरलेला असतो आणि त्याला एकदम फुटबॉल सारखं मागे खेचलेलं असतं. शेवटी आता शौर्याने हर्षवर्धनला असं म्हटलेलं असतं, डॅड मला तुमच्याकडनं अशा गोष्टीची अपेक्षा नव्हती, तुम्ही असा विचार करूच कसा शकता. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन म्हणत असतो, अजून तू लहान आहेस, या गेम मधले छक्के पंजे तुला माहिती नाही आहेत. जोपर्यंत या गेम मधले छक्के पंजे कळत नाहीयेत ना, तोपर्यंत आणखी डिलिव्हरी कर आणि ये इकडे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र हर्षवर्धनला आता शौर्य म्हणत असतो, डॅड चुकताय का तुम्ही, मी कोणत्याच प्रकारची डिलिव्हरी करत नाही. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, स्वतःला शहाणं समज पण बापापेक्षा पण नाही. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य आपण या ठिकाणी न राहिलेलं बरं, कारण कोणालाच आपली काडीची किंमत नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर विजया लगेचच बोलू लागते, हे ऊर्जा, माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्याचा जर काही प्रयत्न केलास ना तर एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यापेक्षा वाईट कोणच नसेल. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, मॉम तू माझ्या बायकोला कोणत्याही प्रकारची धमकी देऊ नको. मी तुला आधीच सांगतोय, मी अजिबातच ते सहन करणार नाहीये, कारण तुझा नवरा चुकलाय. हे वाक्य ऐकल्यावर मात्र विजया म्हणत असते, काय माझा नवरा चुकलाय, तुझा बाप नाहीये का तो? हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आहे ना, मी कुठं नाही म्हणतोय, पण त्यांची एवढी मस्ती की त्यांनी माझ्या बायकोवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावर विजया म्हणत असते, मग काय झालं, तेही तुझ्या इतकीच आहे ना ती. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धनला थेट कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन हे प्रकरण आत्ताच्या आत्ता इथे संपुष्टात आलं पाहिजे, त्यासाठी तू पुढाकार घे. त्यावर लगेचच आता विजया म्हणत असते, आईसाहेब या सगळ्याची सुरुवात तुमच्यापासूनच झाली आहे आणि तुम्ही मुद्दामून सगळं काही असं दाखवताय ना की अजिबातच कसलं टेन्शन नाहीये. पण जरा तरी विचार करा, तुमच्या वागण्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून दुरावतोय. या गोष्टीचं जर पाप तुम्हाला लागलं तर मला काहीच चुकीचं वाटणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच आता थेट कुमुदिनीच्या समोर असणाऱ्या ऊर्जाच्या सासूला कळत नसतं आणि ऊर्जाची सासू गोंधळलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता विजया म्हणत असते, अहो तुम्ही काय बोलणार आहात की नाही, पाहताय ना या आईसाहेबांना नको ती मस्ती आलेली आहे, यांना लवकरात लवकर घरातून बाहेर काढण्याचं बघा. त्यावर हर्षवर्धन विजयाला बाजूला घेतो आणि बोलू लागतो, तुझं डोकं फिरलंय का, काय बोलतेस तू हे, या घरातून आपण तिला नाही बाहेर काढू शकत. अगं बाबांनी मृत्यूपत्रात स्पष्ट लिहिलंय की या घराचं जे काय होईल त्याची संमती आईसाहेबांशिवाय इतर कोणीच करू शकत नाही. त्यामुळे या घरातून जर तिला कोणी बाहेर काढू शकतं तर ती स्वतः, बाकी आपण नाही. आपण यात दखलंदाजी केली तर कोर्टातर्फे आपल्याला नक्कीच शिक्षा होईल.
हे वाक्य ऐकल्यावर मात्र विजया म्हणत असते, म्हणजे आपण किती काळ यांची अरेरावी सहन करायची. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आपल्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर मात्र विजया आता तटकन खाली बसते आणि म्हणत असते, तुम्ही ना माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे. मला तुमच्यामुळे कधी सुखच लाभलं नाही. प्रत्येक वेळेला या घरात मला नीचा दाखवला जातो आणि शेवटी एक गोष्ट मात्र कळून चुकते की रोजच खायचंय आणि रोजच कमवायचंय. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय काय बोललीस तू. त्यावर विजया म्हणत असते, नेमकं काय बोलली माझं मलाच कळलं नाही, पण तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. आणि अशातच आता हर्षवर्धन आणि हा जो समोरचा व्यक्ती असतो तो आता विचारात पडलेला असतो. मित्रांनो, इथे तर आता कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये जे काय होईल त्याला 100% हर्षवर्धन हाच जबाबदार असणार आहे. कारण त्याला असं वाटत आहे की हे सगळं मजबूत आहे, पण तसं नाहीये. बाकी तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.